भाजपतर्फे आज एक दिवसीय सेवा संकल्प अभियान प्रदेश कार्यशाळेचं आयोजन. दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात होणार कार्यशाळा. रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, अमित साटम मार्गदर्शन करणार. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे युवकांशी संवाद साधणार. युवा संवादच्या माध्यमातून श्रीकांत शिंदेंचा संवाद युवकांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा समजून घेणार. ओबीसी समाजाची आज बैठक. वडट्टीवार यांच्या उपस्थितीत बैठक. वायबी चव्हाण सेंटर येथे दुपारी 2 वाजता होणार बैठक. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाळाचं कमी जास्त झालं तर आम्ही रस्त्यावर येऊ, आंदोलन करू. काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांचा प्रशासनासह राज्य सरकारला इशारा. महायुतीच्या बैठकीत 2 महत्वाचे निर्णय. ज्या जिल्ह्यांमध्ये निधीवरून महायुतीतील पक्षात मतभेद उद्भवतील तिकडे आयुक्तांमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार. तरीही मतभेद मिटले नाही तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये सोडवण्यात येईल. महामंडळासाठी अजून 1 ते 2 बैठका होण्याची शक्यता. डोंबिवली शहरातील नेहरू मैदानावरील अतिक्रमण तातडीने हटवा, मनसेची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक. सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन. काँग्रेस पक्षाकडून सनातन धर्माचा अपमान केला जातोय असा घणाघाती आरोप खासदार श्रीकांत शिंदेंनी केला. कॉक्रोच जनता पार्टीचा दिल्लीत 5 सप्टेंबरला शांतता मोर्चा. आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले नसल्याने निर्णय. देशभरात शांतता मोर्चा काढण्याचं तरुणाईला आवाहन. अध्यक्ष अमित साटम यांनी घेतलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत अंतर्गत वादावर चर्चा. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यावर साटम यांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती. नांदेडच्या सुंदर अक्षर कार्यशाळेच्या दिव्यांग शिक्षकांचा सीमेवरच्या जवानांसाठी स्तुत्य उपक्रम. 3,333 राख्या आणि सदिच्छापत्र सैनिकांना रवाना. इंदापूर तहसील कार्यालयासमोर गेल्या 7 दिवसांपासून उपोषण सुरू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पूजन आणि शासन निर्णय राजपत्र काढण्याच्या मागणीसाठी उपोषण. अक्कलकोट तालुक्यात एसटी बस चिखलात अडकली. ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर 3 तासाने बस चिखलातून बाहेर निघाली. एसटी बसमधून ग्रामस्थ आणि विद्यार्थी करत होते प्रवास. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 95.53% पाणीसाठा जमा. पाणीसाठा वाढला असला तरी पाऊस सध्या थांबलेला, त्यामुळे पुढचे काही दिवस तरी पाणी कपात कायम ठेवण्यावर पालिका प्रशासन ठाम. सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची MCGNP या प्रकल्पासाठी मंजुरी. त्यामुळे आता देवनारमधील कचऱ्याचे डोंगर हटवण्याच्या कामाला वेग येणार. देवनार कचरा भूमीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात येणार. साखरेच्या दरवाढीचा गोडव्याला फटका. हॉटेलसह मिठाई व्यावसायिकांचे अर्थचक्र कोलमडले. लोकशाहीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाला जाग. जुहू चौपाटीवर साफसफाईला वेग. 44व्या दिवशी लोकशाही मराठीचा रिएलिटी चेक. मुंबईकरांना लवकर स्वच्छ समुद्र किनारा पाहायला मिळणार. अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या SNCUमध्ये अग्नितांडव प्रकरणी जखमी झालेल्या सर्व 36 नवजात बालकांची प्रकृती स्थिर. सर्व बालके अमरावती शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात घेत आहेत उपचार. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. लोकशाही मराठीने बातमी दाखवताच उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्यांचे खड्डे अखेर प्रशासनाने बुजवले. महापालिकेकडून ओसी मिळण्यासाठी कोपरीतील 150 सोसायट्या सरसावल्या. अभय योजनेअंतर्गत किमान 5 वर्ष जुन्या इमारतींना ओसी मिळण्याचा मार्ग मोकळा. चेंबूर घाटल्यातील साई चिंतामणी गोविंदा पथकाचा 6 थरांचा थरार. यंदा 7 थर रचण्यासाठी पथक सज्ज. राज्यातील मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र. मात्र सध्या बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली पुन्हा सक्रिय. राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.